आज आपल्या मीरा रोडमध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाही आहे। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाही आहे, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या ह्या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत, नया नगरमध्ये त्यांना असं वाटतं की तो नया पाकिस्तान बनवून तिथे ठेवलाय, या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिम्मत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिम्मत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की अब क्या तेरा राम बचाने आएगा क्या। मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझं ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तासमध्ये हटवले पाहिजेत आणि 24 तासमध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रास्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ माझ्याकडे द्या जरा, एक कोणीतरी दाखवा मला जरा। मुद्दामून दाखवायचं आहे की त्या व्यक्तीचा विषय नाही आहे, तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओमध्ये। हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाही आहे, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे। हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय की इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत। तो पहिलाच बोलतो की यूपी समझ के रखा है क्या। म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नया नगरचा जो पीआयला सांगीन, तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे, आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय। एका वर्षामध्ये त्या नया नगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं, हिंदूंचं 35। तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे। केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं। त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला। काय चूक होती त्या हिंदूची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते। 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता। मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले, तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं
कि अभी क्या तेरे को तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल क्या तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरला कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है, असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत? या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय, आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवत आहेत. यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊ, सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आत्ताच सांगितलेलं आहे, तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे, आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो, तुम्हाला कृतीतून दाखवतो. विधानसभा आहे, मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही, तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर. त्यांनी पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे. मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार. आता आम्ही नजर ठेवून आहोत, परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही. आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभा राहीन. मलाही बघायचं आहे कोण मस्ती करतो का नहीं. उन्होंने हमको बोला कि हमने उसको अरेस्ट किया, मगर मैं बोला कि ये एक आदमी का सवाल नहीं है ना, मगर ये जो उसकी मेंटालिटी है, उसका जो कॉन्फिडेंस है कि मैं कुछ भी करूंगा तो भी मेरे को कुछ होगा नहीं, इसके खिलाफ आज हम लोग इधर आए. इसके खिलाफ पुलिसों को खड़ा रहना चाहिए. ये कॉन्फिडेंस उसका है. गिने चुने 15-20% लोग हैं, हम 80% लोग हैं. पालिकेला अगर ते जमत नसेल ना, त्या आयुक्ताला जमत नसेल, खुर्च्या गरम करायची असतील ना तर खुर्ची सकट त्याला कुठेतरी पाठवायला पाहिजे. मग